अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यानंतर देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या देशविरोधी शक्ती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना कठोर कायदेशीर कारवाई करत त्यांना देशाबाहेर काढण्यात यावे, तसेच देशभरात केलेली अनाधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांनी 21 फेब्रुवारी या दिवशी सोलापूर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात केली। या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले, तर सुमारे 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदूंना अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे करता आले आहे। अशा न्यायालयीन प्रक्रियेला आणि भारतीय कायदे यांना विरोध करण्यासाठी देशद्रोह्यांकडून हिंसाचार घडवला जातो। यात मुंबईतील भाईंदर येथील नयानगर, उत्तराखंड राज्यातील हल्दानी व बांगलादेशमधील संदेशखाली तसेच देशभरातील अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक निरपराध हिंदू आणि सुरक्षा यंत्रणा यांना लक्ष्य करत हिंसक आक्रमणे केली जात आहेत। हिंदूंची तसेच सरकारी भूमी अवैधपणे बळकावली जात आहे व हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत। देशात अराजक माजवणाऱ्या देशविरोधी प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे असे यावेळी या आंदोलनाद्वारे सांगण्यात आले आहे। तसेच कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर शासनाने निश्चितपणे कठोर कारवाई करावी, मात्र भ्रष्टाचाराच्या नावाखाली या मंदिराचे सरकारीकरण करण्याला हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे। यापूर्वी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर व मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीच्या साई संस्थानासह राज्यातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे आणि येथील सरकारी समित्यांमध्ये भूमी, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यवधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत। त्यामुळे मंदिराच्या सादरीकरणास आमचा तीव्र विरोध असून नुकतेच अकोला येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलनात अफजल खानाच्या वधाचा देखावा केला म्हणून धर्मांधांनी हिंदू विद्यार्थ्यांना जाहीर माफी मागण्यास भाग पाडले। महाराष्ट्र शासनाने या संदर्भात ही गंभीर दखल घेऊन अफजल खान वध, शाहिस्ते खानाची बोटे छाटणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या प्रसंगांच्या सादरीकरणावर कोणत्याही कारणाने विरोध करणारे आणि बंदी आणणारे यांच्यावर कारवाई, विशेष शिवद्रोह विरोधी कायदा करावा, यावेळी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। लोकांबद्दल कठोर कारवाई केली पाहिजे। जे बाळूमामाची मेंढ्या शेळ्या जे फिरत जाते चौकट, तर त्या जागी जाऊन भाविक लोक पूजा अर्चा करून बाळूमामाचे मेंढ्या आल्या तर ते बाळूमामाच आले असे समजून त्याची पूजा अर्चा करत असतात आणि गावोगाव फिरत असतात। त्या शेळ्यामधून मेंढ्यामधून जे काय भ्रष्टाचार झालेला असेल तर ते कुठे गेले, शेळ्या मेंढ्या ते वाईट मारायला गेले असतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे। आणि आज जे राम मंदिर बनलेलं आहे, राम मंदिराच्या मिरवणुकीवर जे जे दगडफेक केलेले जातात धर्मादाय, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। हे हिंदूचं राष्ट्र आहे आणि हिंदूसाठी आज बी आहे, उद्या बी राहणार आहे आणि हिंदूवर अन्याय सण आतापुतर गेलेला आहे, इथून सण होणार नाही। कारण आजपुतर रामाचं नाव घ्यायला सुद्धा आम्हाला हरकत होती। आता राम मंदिर झाल्यापासून गल्ली बोळात सुद्धा जय श्रीरामाचा नारा लागायला आहे। आता कोणी सध्या मागे राहत नाही रामाचं नाव घ्यायला, प्रत्येक जणाच्या तोंडात रामाचं नाव आहे आणि राम राहणारच आणि राम राज्य येणारच। हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र होणारच। आणि जे धर्मदाय आहेत त्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे। रोहिंग्या असू दे किंवा आतंकवादी असू दे, ते आपल्या उंबरठ्यापुत्र पोचलेले आहेत आणि लोकांनी, हिंदू लोकांनी जागृत होऊन त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। ते काय करतात, दंगे घडवतात, धोंडे मारतात आणि मिरवणुकीवर अडथळा आणतात। त्याबद्दल शासनाने कठोर शिक्षा करावी, त्याच्याबद्दल माझी एवढीच मागणी आहे।